नमस्कार, मी विद्या. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपल्याला पाणीपुरी करायची आहे मुलांसाठी, तर त्याची रेसिपी बघूया. तर सर्वात आधी हा पुदिना आहे, तो धुवून घ्यायचा आहे स्वच्छ आपल्याला. पुदिना स्वच्छ धुतला. इथे चिंचेचा पल्प काढलेला आहे मी, आधीच फ्रीजमध्ये ठेवलेला होता. आणि आता आपल्याला बटाटे उकडत घालायचे. तर इकडे ना बटाटा आहे आणि वाटाणे आणलेले मी. तर वाटाण्याचा आणि बटाट्याचा आपल्याला रगडा बनवायचा आहे, तर आपण ते उकडून घेऊया. तर 2 मोठे आणि 2 छोटे बटाटे आणि हा वाटाणा आपण मस्त उकडून. तर हा बटाटा आणि वाटाणा आपण कुकरला उकडून घेऊया. तर बटाटे आणि वाटाणे उकडून घ्यायचे आहेत. कुकर लावून घ्यायचे. तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया. आपल्याला चिंच गुळाची चटणी करायची, त्यासाठी ना गुळ टाकून घेऊया. एका कढईमध्ये हे ओतून घ्यायचं आपण. पळप ओतून घेतला, त्यामध्ये हा गूळ टाकून घ्यायचा आहे. आणि छान शिजून घ्यायचंय आपल्याला. आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवर ठेवायची. बघू याला उकळी आल्यानंतर आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी पण ऍड करायचे. जास्त घट्ट पण नसते ना ते पाणी चिंचेचं, त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी ऍड करूया. बघूया आपण याला उकळी आल्यानंतर. तर इकडे आपली चिंच गुळाची चटणी उकळत आहे ना, त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडीशी मिरची पावडर, थोडंसं मीठ आणि चाट मसाला. तर या 3 गोष्टी टाकायच्या, त्याच्यामुळे आपल्या चटणीला खूप छान टेस्ट येते. आणि खजूर असेल तर खजूरची चटणी पण करू शकता, मस्त लागते ती पण. तर आपली इकडे चिंच गुळाची चटणी होती, तोपर्यंत आपण इकडे पुदिन्याचं पण पाणी करून घेणार. पुदिन्याची चटणी करायची आपल्याला, कोथिंबीर, पुदिना आणि हिरवी मिरची. आणि पुदिन्याची चटणी करताना ना नेहमी थंड पाण्यात करायची, त्यानंतर ती काळी पडत नाही म्हणून. आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर इकडे मी ती फ्रीजमध्ये ठेवणार आहे. त्याच्यानंतर तर आपले बटाटे उकडले आहे. आता आपल्याला रगडा करायचा आहे. तर बटाटे उकडले, पण वाटाणे अजून उकडले नाही. तर इकडे वाटाणे पण उकडत आहे कुकरमध्ये. तर मग याची रेसिपी ना मी स्पीडमध्ये दाखवणार आहे, कारण की खूप मोठा व्हिडिओ होणार होता, त्याच्यामुळे ना ह्या व्हिडिओला मी स्पीड दिलेला आहे. तर पाणीपुरीबरोबर जर रगडा असेल ना, तर खूप छान कॉम्बिनेशन लागतं. रगडापुरी पण छान लागते. तर मलाही ना इकडे रगडा बनवून घ्यायचा होता. तर पटकन बटाटे सोलून घेतले आणि आपले वाटाणे पण इकडे छान उकडलेले आहेत. बटाणे पण हाताने स्मॅश करायचे आहेत.
तर ते काही असे किसणीने किसत वगैरे बसायचे नाही, ते मॅश करून घ्यायचे. आणि पटकन इकडे कांदा पण चिरून घ्यायचा आहे. तर रगडा करताना ना कांदा पण टाकायचा, एकदम छान लागतो. तर जे काही मसाले वगैरे असतील, जास्त तिखट नाही करायचं, कारण का आपण तिखट पाणी केलेलं आहे, गोड पाणी पण केलेलं आहे. तर इकडे ना मी रगडा पण बनवून घेणार आहे, कारण की आणि त्यानंतर आहे ना जे वाटाणे उकडले होते ना ते थोडे मिक्सरला फिरवलेले आहेत, ओबडधोबड केले आणि ते बटाट्यामध्ये कुस्करले आहेत. आणि त्याच्यानंतर इकडे मस्त तेल तापायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये कांदा टाकला आणि बाकीचे मसाले पण टाकून घ्यायचे. थोडंसं लाल तिखट टाकायचं, धना पावडर टाकायची, चाट मसाला टाकायचा आणि पाणीपुरीचा मसाला पण भेटतो, पण माझ्याकडे आत्ता नव्हता. तर मग मी ना आपलं साधा चाट मसाला टाकला. धना पावडर वगैरे पण टाकून घ्यायची आणि सैंधव मीठ टाकायचं, त्याने पण भारी टेस्ट येते. तर मग इकडे ना ते छान मिक्स करून घ्यायचं आणि आपल्या आवडीनुसार पाणी टाकायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि घट पण नाही करायचं. रगडा कसा असतो, आपण जिथे पाणीपुरी खातो त्यांच्याकडे रगडा कसा असतो तसंच करायचं आहे आपल्याला. आणि रगडापुरी किंवा समोसे जर असेल तर मग, नाहीतर बटाट्याचे जे कटलेट असतात ना त्याच्यासोबत पण रगडा भारी लागतो. तर मी प्रत्येक वेळी कटलेट वगैरे करते, पण आज वेळ नव्हता करायला म्हणून मी कटलेट नाही केले. तर इकडे आपली रगडा मस्त तयार आहे आणि मस्त छान कोथिंबीर टाकायची वरून आणि कसुरी मेथी असेल तर ती पण नक्की टाका. आणि त्याच्यानंतर आहे ना थोडं आहे ना तिखट पाणी टाकायचं, जे पुदिन्याचं बनवलं होतं ते, आणि त्याला एक उकळी घ्यायची. त्याच्यानंतर आहे ना जी चिंच गुळाची चटणी केली होती ना आपण, तिचं पण 2-3 चमचे पाणी टाकून घ्यायचं. ते पण छान लागते, याच्यामध्ये आंबट गोड चव येते आपल्या चटणीला. आणि पुदिन्याला आणखी पुदिना जर टाकला ना मग त्याने पण छान असं तिखटपणा जाणवतं आपल्या रगड्यामध्ये. तर इकडे ना मस्त चटणी वगैरे टाकून घ्यायची आणि तयार झाला आपला रगडा. तर पाणीपुरी झाली आपली तयारी इकडे. तर मुलांना खूप भूक लागली होती, तर सर्वात आधी त्यांना बनवून दिली होती. धनश्रीला आणि विहानला सर्वात जास्त पाणीपुरी आवडते, त्याचबरोबर आम्हाला पण आवडते. तर कशी वाटली रेसिपी? जर आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.